राक्षसी वृत्तीनं खाणारा भिकारडा असतो. अध्यात्म जगतामध्ये हे सांगितलेलं आहे मित्रांनो. कधी विदेशामध्ये जर तुम्ही भविष्यात येणार असेल ना, तर ही रील तुम्हाला समजेल, उपयोगी पडेल. अध्यात्मामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, अड्डा म्हणून. अड्डा, आम्हाला लहानपणापासून अड्डे कोणते माहितीत माहितीये का? 3 पाणी, जुगाराचे, दारूचे, जुगार खेळणारे, पत्त्या खेळणारे अड्डे आम्हाला माहिती आहेत. गावागावात अड्डे आहेत. अध्यात्मामध्ये अड्ड्याचा अर्थ काय सांगितलं माहितीये का मित्रांनो? एक अशी पवित्र जागा की जिथं मी गेल्यानंतर माझ्या नाड्यांमध्ये बदल होतोय, माझ्या श्वासोश्वासामध्ये बदल होतोय, माझ्या हृदयांच्या ठेक्यामध्ये बदल होतोय, माझ्या रक्तप्रवाहामध्ये बदल होते. आणि एकंदर त्या जागी गेल्यानंतर काय होतंय, माझं मन शांत होते. अशी जी जागा असते ना, ती स्वतःची पवित्र जागा असते. म्हणून खूप सारे लोक आहेत का नाही मित्रांनो, आमच्या गावी औदुंबर म्हणून ठिकाण आहे, महाराष्ट्रातून लोक तिथे येतात मेडिटेशन करण्यासाठी. पवित्र जागा आहे. तिथे गेल्यानंतर तुमच्या श्वासांमध्ये, रक्तप्रवाहामध्ये, हृदयामध्ये, नाड्या, याच्यामध्ये सर्वांच्या मध्ये बदल होणार आणि शांत मन होणार. आणि अशा शांत मनानं ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन करता, अफर्मेशन्स करता किंवा अन्य काही जे काही तुमच्या कामाच्या रिलेटेड विचार करता ना, तो एकदम प्रभावशाली होतो. अड्डा म्हणजे अध्यात्मामध्ये काय सांगितलंय माहितीये का? स्वतःची पवित्र जागा जिथं आपल्या शरीरामध्ये बदल जाणवतो. आणि त्यासाठी अशा काही ठराविक जागी गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल जाणवतोय याचं निरीक्षण करावं लागतं, जे आपण कधी करत नाही. ते गावाकडचे अड्डे द्या सोडून आणि स्वतःची पवित्र जागा शोधा की अशा ठिकाणी गेल्यानंतर माझ्या श्वासांमध्ये, माझ्या रक्तप्रवाहांमध्ये, माझ्या हृदयांच्या ठेक्यांमध्ये आणि नाड्यांमध्ये बदल होते. स्वतःचं निरीक्षण करा, कोणत्या जागी गेल्यानंतर माझ्या शरीरामध्ये काय बदल होते. आणि असा जर बदल तुम्हाला आढळला ना, ती जागा तुमच्या माझ्यासाठी पवित्र जागा आहे. आणि त्या ठिकाणी बसून तुम्ही मॅनिफेस्टेशनसाठी जर काही प्रयत्न केला, अफर्मेशन्स केले किंवा अन्य काही तुमच्या ध्येयाच्या संबंधित विचार केला ना, तो यशस्वीपणे मार्गी लागणार. माझा अनुभव सांगतो, आम्ही औदुंबरला 20 वर्षापूर्वी एका ठिकाणी जाऊन बसायचो, 10 रुपयाची बेळ घेऊन जायचो आणि खायचो. मी, माझा मित्र, असे आम्ही 3 जण होतो. एक जण झाला सरकारी नोकरदार, पंचायत समितीत लागला. एक जण सरकारी केंद्र शासनाच्या याच्यामध्ये एक्झाम पास करून झाला, पहिल्या प्रयत्नामध्ये जॉबला लागला. आणि मी IT मध्ये 20 वर्ष काम करू शकलो. त्या जागी बसून गेल्यानंतर आम्हाला जो अनुभव यायचा ना, तो काय होता त्यावेळी कळाला नाही, ते 20 वर्षानंतर कळालं पुस्तकं वाचल्यानंतर. त्या जागी बसल्यानंतर आम्हाला एकदम छान वाटायचं, मन रिलॅक्स व्हायचं. तिथं आम्ही विचार करायचो आमच्या करिअरचा, ते म्हणजे आमचं अफर्मेशन्स होतं. काय केलं पाहिजे याचा कृती आराखडा बनवायचो आणि त्याप्रमाणे आम्ही काम करायचो. ते का तिथं होऊ शकलं? कारण आमच्या शरीरामध्ये तिथं गेल्यानंतर हा बदल व्हायचा. धन्यवाद.